याला म्हणतात सम्यक दृष्टी. हा आता दुसरा आहे सम्यक संकल्प. आपण संकल्प करतो परंतु एखाद्या ईर्ष्येने नाही, एखाद्या ईर्ष्येने नाही किंवा द्वेषपणातून नाही, तर आपला संकल्प हा सम्यक असायला पाहिजे. आपला एखादा चांगली गोष्ट करण्याचा आपण एखादा संकल्प केला पाहिजे, एखादा निश्चय केला पाहिजे. असं कोणतीही गोष्ट करायची तर आपण निश्चय केला पाहिजे, पण चांगली गोष्ट करायचा आपण निश्चयच केला पाहिजे. त्याला म्हणतात सम्यक संकल्प. आणि भगवान बुद्धाने दिलेल्या अष्टांगिक मार्गातला तिसरा जो आहे, तिसरा सम्यक वाचा. आपण वाचा, सम्यक वाचा म्हणजे खरं बोलणे. आपली वाचा ही सम्यक असली पाहिजे, खरं बोलणे, सत्य बोलणे. आपण म्हणजे कोणाचं तुम्हाला सांगितलं की आपली वाचा ही कशी पाहिजे, सम्यक पाहिजे, चांगले म्हणजे आपण खरं बोललं पाहिजे. आणि याला म्हणतात सम्यक वाचा. जसं पंचशील आहे, मी खोटं बोलणार नाही किंवा मुसावादा विरमणी शिक्कापदम समाधायाने, मी असं म्हणजे मी खोटे बोलणार नाही, म्हणून आपली वाचा ही सम्यक असली पाहिजे, सत्य बोललं पाहिजे माणसाने. आता चौथा आहे सम्यक कर्म. चौथा आहे सम्यक कर्म. माणसाने आयुष्यामध्ये चांगले कामं केले पाहिजे. आपलं कर्म हे चांगलं पाहिजे. कारण आपण हिंसा करू नये, जे पंचशिलेमध्ये सांगितलेलं आहे, पानात बाता विरमणी शिक्कापदम समाधियामी. आपल्या हातून कोणी म्हणजे प्राणीमात्राची हिंसा नाही झाली पाहिजे. आपण प्राणीमात्रावर आपण दया केली पाहिजे. तो आहे सम्यक, त्यालाच म्हणतात सम्यक कर्म. आता सम्यक आजीविका. आपली जी उपजीविका आहे, आपण जे जगतो, जे खातो, आपली उपजीविका चांगल्या मार्गाने आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. आपलं आयुष्य चांगलं काम केलं पाहिजे. आपण सत्याच्या मार्गाने जाऊन आपण आपली उपजीविका केली पाहिजे. काय लोक दारूचा व्यवसाय करतात, काय लोक गुटख्याचा धंदा करतात, काय लोक मटक्याचा धंदा करतात. हे म्हणजे हे याला सम्यक उपजीविका म्हणत नाही. आपली उपजीविका हे आपण चांगल्या मार्गाने करणे, याला म्हणतात सम्यक उपजीविका, आजीविका. सम्यक आजीविका, आपली उपजीविका चांगल्या मार्गाने पैसा कमवून आपण आपला चरित्रात आपण सांभाळला पाहिजे, आपलं उपजीविका केली पाहिजे. त्याला म्हणतात सम्यक आजीविका. त्याचप्रमाणे 6वी आहे सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे स्वतः सुधारण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे.